सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. जीवनगाथा या सदराअंतर्गत आज आपण श्री संत गौरीशंकर महाराज सिंदी रेल्वे यांच्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. गिरीशिखरी मान प्रतिष्ठा मिळवणी आहे गौरीशंकर, त्यासम कीर्ती प्राप्त करुनी संतांमध्ये हे गौरीशंकर. बंगालमध्ये ज्याप्रमाणे रामकृष्ण परमहंस देवी महाकालीचे उपासक होऊन गेलेत, त्याप्रमाणे विदर्भात वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथे देवीचे प्रखर उपासक श्री संत गौरीशंकर महाराज होऊन गेलेत. ते राष्ट्रसंतांना बुढाऊ म्हणत. बुढाऊ म्हणजे संतातील पितामह आणि राष्ट्रसंत त्यांना रामाची माता समजून माताराम म्हणायचे. स्वामीजीसुद्धा त्यांना जानकी माता म्हणायचे. ते रामकृष्णाप्रमाणे प्रत्यक्ष देवीशी संवाद साधायचे. तिचेकडून भक्तांची गाऱ्हाणी सोडवायचे. त्यांनी निर्धनाला धन, निपुत्रिकाला पुत्र दिले, कित्येकांचे अपमृत्यू टाळले, फासावरून सोडविले, न्यायालयातून मुक्त केले, त्यांचे आजारातून दुरुस्त केले. त्यांचे जीवन म्हणजे जनसेवेची अखंड वाहणारी गंगा होती. ते म्हणायचे, मै नहीं माता जानकी रक्षा करती है. त्यांची रोग निवारण्याची पद्धतीही वेगळीच होती. गाढवास हलवा, अश्वास पेढा, वृषभास गूळ, श्वानाला पोळ्या, माकडाला फुटाणे द्यायला गरजूंना सांगत. स्वतः शेण तेल प्राशन करायचे, दुःख भोगायचे आणि भक्तांचे दुःख हरण करायचे. उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील शिवपुरी म्हणून पुराण प्रसिद्ध गावात श्री स्वामी प्रसाद शुक्ला व सौ फुल्ल कुमारी यांचे पोटी इसवी सन 1866 साली गोकुळ अष्टमीच्या दिवशी या गौरीशंकराचा जन्म झाला. लहानपणी वृक्षावर चढणे, गंगेवर जाणे, भांडणे करणे, लोणी चोरणे, सामान पाडणे इत्यादी खोड्या करण्यात बालपण गेले. साथीच्या रोगाने संपूर्णतः शुक्ला कुटुंबाची वाताहत होऊन बाळ गौरीवनात निघून गेले. तेथून ते भटकंती करीत वर्धा जिल्ह्यातील सिंदी येथे येऊन पोहोचले. सिंदीच्या परिसरातील वेळा, उंबरा, कांढरी, कानकाटी, चाकूर, पारडी, बेला इत्यादी गावात नोकरी कामधंद्याकरता स्थलांतर झाले. याच दरम्यान बालपणी भेटलेले श्री ब्रह्मानंदांनी पूर्वी ज्ञानमार्ग सांगितला होताच. आता मात्र त्यांनी गौरीशंकरास आत्मानुभव सांगून खरा प्रकाश दिला. मुमुक्ष जीवन मुक्त झाले. स्वतःसाठी न जगता जगासाठी जगण्याचा क्रम सुरू झाला. जसजशी लोकांना त्यांची प्रचिती यायला लागली तसतसा त्यांचा भक्तवर्ग वाढायला लागला. निःशुल्क सेवेतून त्यांचा अधिकार लोक मानायला लागले. त्यांचे दरबारातून कोणीही विनमुख जात नसे. एकदा गौरीशंकर महाराजांच्या ज्येष्ठ पुत्राची मुंज होती. या कार्यक्रमाला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, श्री संत दामोदर महाराज, बऱ्हाणपुरे महाराज, लाटणे महाराज इत्यादी संत मंडळी उपस्थित होती. नव्हते फक्त स्वामीजी सीतारामदास महाराज. ते आल्याशिवाय मुंज होणार नव्हती. म्हणून गौरीशंकर महाराजांनी तिथेच बसलेल्या एका शेजारच्या लहान बालिकेस कुमकुम तिलक लावला आणि तिला म्हटले, जाओ माता, रामजी को लेकर आना. ती देवीच्या रूपात मध्य प्रदेशातील मंडला आश्रमात गेली. तेथे स्वामीजी नव्हते म्हणून रामटेकच्या आश्रमात येऊन स्वामीजींना सिंदीला चालण्याचा निरोप दिला. त्याप्रमाणे स्वामीजी दुपारपर्यंत सिंदीला पोहोचले. आल्याबरोबर स्वामीजींनी गौरीशंकर महाराजांना म्हटले, गौरी माता, माताजी को क्यों तकलीफ दिया? वह अमरकंटक मंडला घूम आई, मैं रामटेक में था. कहीं भी रहो राम, आप आए प्रकाश आया. आणि पुत्राची मुंज आनंदाने पार पडली. एकदा गजानन महाराज नागपूरच्या बुटीकडून शेगावला जाताना मध्येच उंबऱ्याला उतरून गौरीशंकर महाराजांकडे भोजनास गेले. तेथे उभय संतांची हृदयंगम भेट झाली. माता सौ रामलक्ष्मीजींनी खूप मेहनतीने पंचपक्वाने बनविले. संत गजानन महाराजांनी यथेच्छ भोजन केले. त्यांचे शिष्य भास्कर महाराजांशी गौरीशंकर महाराजांचे असेच आत्मीय संबंध होते. म्हणून त्यांच्या चरित्र ग्रंथात गौरीशंकर महाराजांची महती आलेली आहे. संत गजानन महाराजांचे निर्वाणानंतरही शेगाव संस्थानने त्यांचे संबंध जपले होते. तेथील रावसाहेब व पाटलांना गजानन महाराजांनी स्वप्नदृष्टांत देऊन माझे ठिकाणी संत गौरीशंकरास समजून माझेप्रमाणेच त्यांच्या परिवाराचा आदर सत्कार करण्यास सांगितले. एकदा स्वामीजी, राष्ट्रसंत व दामोदर महाराज सिंदीला
महाराजांकडे आले होते. प्रमोदयुक्त चर्चेनंतर चतुर्विध भोजन झाले. पंचारती, श्रीफळ, दक्षिणा देऊन आदर सत्कार झाला. या संतत्रयींना पोहोचवण्यासाठी गौरीशंकर महाराज रेल्वे स्टेशनला निघाले. घरून निघताना 2:15 झाले होते. गाडी सुटण्याची वेळ 2:20 होती. आई, प्रभू राम माझे घरी आले. तुझी जायची वेळ झाली. तू जर गेली तर राम म्हणतील गाडी मिळाली नाही. माझी लाज राखणे तुझ्या हाती आहे. गाडीची वेळ झाली तरी गाडी सुटेना. ड्रायव्हर, पोर्टर, मास्तर सगळे एकत्र आले. सर्व काही ठीक असताना गाडी का सुरू होत नाही? शेवटी श्री गौरीशंकर महाराजांकडे स्टेशन मास्तरचे लक्ष जाताच त्यांनी ड्रायव्हरला संकेत करून महाराजांना वंदन करण्यास सांगितले. त्यांनी महाराजांना वंदन करून म्हटले, बाबा ही गाडी हालत नाही हे काय? तू कलकत्ता जा रही है ना? तो फिर माता काली है. माता अब तू जा सकती है. एव्हाना संत मंडळी गाडीमध्ये आरामात बसून गेली होती. त्यांच्या सेवेत महाकालीने भक्ताची लाज राखली. एकदा गुरुदेव सेवा मंडळाच्या महिला विभाग प्रमुख श्रीमती विमलाजी ठकार राष्ट्रसंतांना म्हणाल्या, मला स्त्री व्याधी झाली पाहिजे. पुष्कळ औषधोपचार घेतला पण आराम नाही. काहीतरी करा ना. त्यावर महाराज म्हणाले, तू गौरीशंकर महाराजांकडे जा, ते तुला बरे करतील. त्यानुसार त्या गौरीशंकर महाराजांकडे गेल्या. आपले दुःख त्यांना सांगितले. त्यावर गौरीशंकर महाराज म्हणतात, बूढ़ा ही तो ये दुरुस्त कर सकता था, फिर उसने मेरे तरफ क्यों भेजा? जा थोडासा गोबर और तेल ला. त्याप्रमाणे विमलाश्रीने शेण व तेल आणून दिले. ते आणताच गौरीशंकर महाराजांनी हातावर ते चोळले. जय माता भगवती म्हणताच हातातील शेण व तेल नाहीसे झाले. त्या क्षणी त्यांनी व्याधी दूर झाली. तेव्हापासून त्यांचीही श्रद्धा गौरीशंकरावर बसली. पुढे त्या जागतिक कीर्तीच्या साध्वी झाल्यात. जगातील 13 देशात त्यांचे आश्रम आहेत. मूळ आश्रम माउंट अबूला आहे. अशा तऱ्हेने समाजाच्या वेदना दूर करण्यात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. प्रसंगी स्वतः अंगावर दुसऱ्याचे दुःख घेतले. अशा परोपकारी संतांनी दिनांक 6 एप्रिल 1959 रोजी आपला देहत्याग केला. शेवटचे दर्शन घेण्यासाठी अनेक संत, महंत, जपी तपी, सामान्य जन मुंग्याप्रमाणे लाखोंच्या संख्येने शिंदीला गोळा झाले. सर्व भक्तजनांनी त्यांना आपली श्रद्धांजली वाहिली. ग्रामगीतेत महाराज म्हणतात, ऐसा संन्यास सर्वांनी घ्यावा, आधी आपुला प्रपंच सावरावा, मुरालिया फळापरी सुखवावा समाज मग. गंगेची पवित्रता, चंद्राची शीतलता, आकाशाची विशालता, सागराची गंभीरता, मातेची ममता, कल्पतरूंची दातृत्वता, वसुंधरेची सहनशीलता म्हणजे गौरीशंकर महाराज होय. म्हणूनच मी त्यांना माताराम म्हणतो. या राष्ट्रसंतांच्या शब्दांनी प्रस्तुत लेखाची सांगता करतो आणि माझी त्यांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करतो. जय गुरु. जय श्री संत गौरीशंकर महाराज की जय. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय.